कुठल्याही मोटिवेशनल स्पीकरने, कुठल्याही वक्त्याने नेहमी सोडवलं असलं पाहिजे. आपल्याला कळत नाही काय सत्कर्म आहे आणि काय दुष्कर्म आहे. देवाला एवढंच म्हणा की चांगलं कर्म माझ्या हातून तू करून घे, मला निमित्त बनव. आणि ही सात्विक बुद्धी आपल्याला चांगल्या चांगल्या विचार देते, आपल्या चांगल्या चांगल्या गोष्टींचा विचार करायला भाग पाडते. म्हणून सात्विक बुद्धीमध्ये असायचं असतं. आणि हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शङ्कर प्रभृतिभिः देवी सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. माधुर्यरसकल्लोळां शिवशैत्यैकरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनी. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दाय तपत्रनेत्र, येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं, व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम्. अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीं. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरुज्ञानदेव भगवंत. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. रामकृष्ण हरी. आता सध्या आपण श्लोक क्रमांक 13 पासून पुढे बघत आहोत. गेल्या वेळेपर्यंत 12 झालेले, आता 13, 14, 15, 16 आणि 17वा घ्यायचा आहे, कारण 17चा विषय श्लोकाचा आजच्या श्लोकांमध्ये येतो. म्हणून आपण 6 क्रमांकाच्या अध्यायावरती आहोत, जो गीतेचा सगळ्यात महत्त्वाचा अध्याय आहे. तसं बघायला गेलं तर सगळेच अध्याय महत्त्वाचे आहेत, पण या अध्यायामध्ये क्रिया काय करायची ही सांगितलेली आहे. छानपैकी लक्ष द्या. मान्य आहे मला काय काय मनामध्ये विचार असतील, काय करायचं कसं करायचं इथलं नाही बरं का, ध्यानाचं नाही बरं का, संसारातलं काय करायचं कसं करायचं. महिन्याभराने कोणाचं तरी लग्न आहे, काय गिफ्ट न्यायचं, पावसाळा संपतोय, नवरात्री येत आहेत, कुठल्या रंगाची साडीच माझ्याकडे नाही आहे, असे अनेक विचार लोकांच्या मनात येत असतील. तर काही म्हणत असतील काय लोक मूर्ख आहेत, साड्या बिड्या नेसत फिरतात, कशासाठी, काय करायचं आहे, आम्हाला काहीच करायचं नाही आहे अशी पण काही लोक विचार करत असतील. त्याच्यामुळे या सगळ्या विचारांना आपण बगल देऊया आणि आपण आजच्या भागाला सुरुवात करूया. तर थोडासा कुठल्याही गोष्टीचा रिकॅप म्हणून आपण बघतो आहोत की आधीपासून आपण बघितलं की कसं कसं भगवंताने अर्जुनाला युद्धासाठी प्रेरित करत आहे, कर्म करण्यासाठी प्रेरित करत आहे. पण ते करत असताना सुद्धा त्याच्या मध्यावर सुद्धा भगवंत त्याला आयुष्याचं
खरं हे तू सांगत आहे की आयुष्यामध्ये तू काय बन, योगी बन. बघा बरं का, कुठेच भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत नाही की मी तुला योगी बनवतो, असं नाही भगवंत म्हणत आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की तू योगी बन. काय म्हणतायत, तू योगी बन, आणि ते योगी बनण्यासाठी काय काय करायचंय त्याची प्रक्रिया भगवंत देत आहे. असं आपल्याला बसल्यावरती पण मध्येच कसा आळस येतो, मध्येच भूक लागलेली असते, दुपारचं खाल्लेलं पोटामध्ये गुडगुडू करत असतं, तरी पण असं म्हणत असतं आता खायचं आहे का, डोकं म्हणत असतं खाणं गरजेचं नाही आहे, मन म्हणत असतं नाही भूक लागले, जराशी मेथीचीच भाजी बनवली ना, थोडीशी घाऊनच घेते. ह्या गोष्टी आपल्याला वाटतात रोजच्या आयुष्यातल्या आहेत, पण भगवंत त्याचं कनेक्शन कसं आहे याच्याबरोबर, योगाबरोबर त्याचं कनेक्शन काय आहे हे सुद्धा आजच्या श्लोकांमध्ये सांगतायत. इतकं हे महत्त्वाचं आहे. जसं मी नेहमी म्हणते, अध्यात्मामध्ये असेल लांब जाण्याची गरजच नाही, सगळ्या गोष्टी आपल्यामध्येच असतात, आपल्या आजूबाजूलाच असतात. ठीक आहे. एखाद्याला नाही ऐकताना असं बोर वाटू शकतं, म्हणजे अरे हे कीर्तनकार वगैरे, म्हणजे मला असे लोक बोललेत बरं का की ताई कीर्तनकार वगैरे एक जो बाज असतो ना तो तुमच्या याच्यामध्ये प्रवचनामध्ये येत नाही. तर म्हटलं कीर्तनकार म्हणून आम्हाला खूपच जास्त लाऊड बोलावं लागतं जेणेकरून तुम्ही सगळे जागे राहाल. पण ह्या प्रवचनांमध्ये काहीही कंपल्शन नाही आहे, तुम्ही यावं असं कंपल्शन नाही, तुम्ही जागं राहावं असं कंपल्शन नाही, काहीच कंपल्शन नाही आहे. तुमच्यावरती सगळं सोडून दिलंय. ज्याला तहान आहे तो नक्की इथे येऊन पोचेल, आणि ज्याला जाणून घ्यायचं आहे ना तो जागं राहून जाणून घेईल. त्याच्यामुळे रिअल लाईफमध्ये सुद्धा मी कधी कोणावरती जबरदस्ती करत नाही, ना मुलांवरती ना कोणावरती. तसं मी इथे सुद्धा कधी कोणावरती जबरदस्ती करत नाही आणि करणारही नाही की याच कराच नाही लागणार, करा, केलं तर छान होईल, एवढंच बोलणं असेल. पण या सगळ्यावरती उत्तर भगवंत आपल्याला देतोय. करावं, केल्याने काय काय फायदे होत आहेत हे तर आपण जाणून घेतोय आयुष्यामध्ये. तर आजच्या श्लोकांचं आधी उच्चारण करूया आपण आणि मग आपण विषयाला हात घालूया. अत्यंत सुंदर असा विषय आहे. आत्ता सध्या रील्समध्ये वगैरे जास्त व्हायरल असलेला विषय आहे, लोकांचं खाणं पिणं याच्याबद्दलचा. तोच विषय आज भगवंत सुद्धा घेतोय. श्लोक क्रमांक 13, नीट ऐका बरं का सगळ्यांनी. समंकाय शिरोग्रीवन, समंकाय शिरोग्रीवन, धारयन्न चलं स्थिर. समंकाय काय काया, शिरोग्रीवन शिरोग्रीवन डोकं, समंकाया शिरोग्रीवन, धारयन्न चलं स्थिरः. शेवटचा जो विसर्ग आहे तो पूर्ण बोलायचा आहे. पुढचं चरण असं असेल, समप्रेक्ष नासिकाग्रम स्वं, मम अर्धा बोला, समप्रेक्ष नासिकाग्रम स्वं, दिशश्चानवलोकयन्. शेवटचा न अर्धा बोलायचा आहे. आणि मला पक्क माहिती आहे जे लोक ना पहिल्यापासून आपल्यामध्ये कनेक्टेड आहेत ना त्यांना आता हे लिहिलं नाही ना, म्हणजे हा अनुस्वार कसा उच्चार करायचा, विसर्ग कसा बोलायचा, बरोबर ना लक्ष्मण दादा? आता नाही लिहिलं तरी चालतंय, आता लक्षात येतंय की कसं बोलायचंय. हां, त्याच्यामुळे सगळ्यांनी छान आपलं जे शिक्षण घेतलंय त्याच्या आठवण ठेवून करा. मी तरी लिहिते मी, कारण बरेचसे लोक नवीन पण कनेक्ट होतात आपल्यामध्ये. माझ्या मागून बोला, छान खणखणीत आवाजात बोला. समंकाय शिरोग्रीवन, धारयन्न चलं स्थिरः. बोला. संप्रेक्ष नासिकाग्रं स्वं, दिशश्चानवलोकयन्. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगते, हा जो पक्षी मधला क्ष आहे ना, क्ष, तो कसा बनलेला असतो, क्ष क्ष क क, आणि त्याला षटकोनातला श जेव्हा जोडतो ना तेव्हा तो क्ष बनतो. म्हणून आधी उच्चार क चा होतो आणि मग उच्चार क्ष चा होतो. संप्रेक्ष नासिकाग्रम स्वन, आणि जो श्रावण बाळातला श्र असतो ना तो श, जो शामृगातला श आणि र ने बनलेला असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे उच्चार व्यवस्थित करा. संप्रेक्ष नासिकाग्रम स्वं, दिशाश्चानवलोकयन्.
संप्रेक्ष्य काशिकाग्राम त्वं दिशाश्चानवलोकयन्. व्हेरी गुड. याचा अर्थ असा आहे की शरीर, डोके आणि मान सरळ रेषेत अचल ठेवून स्थिर व्हावे. आपल्या नाकाच्या शेंड्यावर दृष्टी ठेवून अन्य दिशांकडे न पाहता पुढे काय करायचंय पुढच्या श्लोकामध्ये, प्रशांतात्मा विगत भिर. आता जो ब त्याच्यावरचा रफर आपण आधी र म्हणून बोलतो आधी. प्रशांतात्मा विगत भिर ब्रह्मचारी व्रते स्थितः. ब्रह्मचारी व्रते स्थितः. प्रशांतात्मा विगतभिर् ब्रह्मचारी व्रते स्थितः. मनस्संयम्य मच्चितो युक्त आसीत मत्परः. ठीक आहे, अत्यंत सोपं आहे, काहीच अवघड नाही. मी थोडासा ना याचा फॉन्ट इन्क्रीज करते, बघायला बरं पडेल, कारण खालीवर काय लिहिलेलं नाही आहे. माझ्या मागून बोला, प्रशांतात्मा विगतभिर् ब्रह्मचारी व्रते स्थितः. प्रशांतात्मा ब्रह्मचारी व्रते स्थितः. मनस्संयम्य मच्चितो युक्त आसीत मत्परः. अजून एका पद्धतीने बोलूया. मनस्संयम्य मच्चित्तो ना मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. बोला. व्हेरी गुड. काय सांगितलंय भगवंताने बघा बर का, शरीर, डोकं आणि ही मान सरळ रेषेमध्ये अचल ठेवून स्थिर व्हावं. ओके, आता हे जसं मी गेल्या वेळेस बोलली, एखाद्याला लागण्यासारखं आहे बरं का, एखाद्याला लागण्यासारखं आहे की आता वय झालंय, आमचं सगळं स्थिर नाही बसता येतंय ताई, म्हणूनच लवकर बसायचं असतं. म्हणूनच आदिगुरु शंकराचार्य आधीच घरातून निघून गेले. स्वामी समर्थ म्हणजे समर्थ रामदास स्वामी आधीच घरातून निघून गेले. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी आधीच लहानपणातच सांगितलं. सगळ्यांनी लहानपणीच कार्य सुरू केलं. का बरं? कारण आपलं शरीर ज्या वेळेस तरुण अवस्थेत असतो त्याच वेळेस त्याचं शरीर, डोकं आणि मन सरळ रेषेत राहू शकतो. जो खरा योग साधायचा आहे त्याच्यासाठी शरीराची जी अवस्था आहे ती तरुणपणी साधता येऊ शकते. याचा अर्थ जास्त वय असलेल्या लोकांनी डिमोटिवेट व्हावं का? अजिबात नाही. जर मनशक्ती असेल, मनामध्ये जर आपल्या इच्छा असेल ना, तर आपण बसू शकतो. मी 80-90 वर्षाच्या योगींना बघितलेलं आहे, जे सरळ बसतात, ताट बसतात आणि आपली योग साधना करतात. आपली भारताची संस्कृती आहे, ही माती भारताची आहे, त्याच्यामध्ये भरपूर ताकद आहे. त्याच्यामुळे अजिबात डिमोटिवेट न होता असं सरळ बसून पुढे भगवंत काय म्हणतायत, ब्रह्मचर्य व्रतात राहणाऱ्या, निर्भय तसेच अत्यंत शांत अंतःकरण असणाऱ्या सावध योग्याने मन आवरून, कोणत्या योग्याने सांगितले बघा कंडिशन काय शोभनाताई, ब्रह्मचर्य व्रतात राहणाऱ्या, ब्रह्मचर्य व्रत आचरण करतो, निर्भय असणारा, तसेच अत्यंत शांत अंतःकरणाने अत्यंत शांत असणारा, सावध योग्याने मन आवरून चित्त माझ्या ठिकाणी लावून माझ्या आश्रयाने राहावे. माझ्या प्रिय भाविकांनो, आता नीट ऐका, याच्यामध्ये 2 शब्द आपल्याला खटकण्यासारखा आहे. शांत शब्द आपल्याला खटकू शकत नाही. चला शांतच राहायचंय, शांत राहायचंय, निवांत राहायचंय. शब्द खटकू शकतो की ताई, म्हणजे शांत राहण्याचं आपलं गोल पण नसतं. आम्ही शांत राहण्याचा प्रयत्न करतो पण राहत नाही, गोष्ट वेगळी आहे. आपलं पुढचं वाक्य तयार असतं, ठीक आहे, शांत गोल पुढचं आहे. ताई ब्रह्मचर्य व्रताचं काय नेमकं, हे कसं काय करायचं? आम्ही संसारी आहोत, आम्ही गृहस्थाश्रमातले आहोत. त्याच्यासाठी ना मी अनेक वेळा अनेकांना समजावून सांगितलंय. ब्रह्मचर्य व्रत म्हणजे काय? ब्रह्म आचरण. ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्मदेव आहे का? ब्रह्मा विष्णू महेश त्यातला ब्रह्मदेव बोलतायत का?
चूक नाही. ब्रह्म म्हणजे काय? आजूबाजूला आपल्यामध्ये जी चेतना प्रवाहित होते आहे ते चैतन्य, त्याला पूर्ण गीतेमध्ये ब्रह्मवस्तू असं म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये त्याला ब्रह्मवस्तू असे म्हटलेलं आहे. आणि ब्रह्मचर्य म्हणजे काय? त्या ब्रह्माला डोळ्यासमोर ठेवून जो आचरण करतो त्याला ब्रह्मचर्य असे म्हणतात. ब्रह्मचारी म्हणजे असं नाही की पती पत्नींनी दूर राहायचं. ब्रह्मचारी म्हणजे असं नाही की आम्ही हेच खायचं. ब्रह्मचारी म्हणजे असं नाही की भगवे वस्त्र किंवा पांढरे वस्त्र धारण करायचे. ब्रह्मचारी म्हणजे असं नाही की कुटीमध्ये राहायचं. म्हणजे या गोष्टी चुकीच्या आहेत का? नाही, या गोष्टी चुकीच्या नाही आहेत. या गोष्टी केल्याने ते सहज प्राप्त होतं असं आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे. मग तसंच करावं का? गरजेचं नाहीये, गरजेचं नाहीये. मग ब्रह्मचर्य म्हणजे काय? एखादी आई म्हणजे मी चांगलं समजू शकते किंवा तुम्ही सुद्धा, बराच महिला वर्ग आहे चांगल्या पद्धतीने समजू शकतात. आपण ज्यावेळेस काम करतो ना, घरातलं असू दे, ऑफिसचं असू दे, ऑफिसवरून घरी आल्यावर असू दे, आपण प्रत्येक काम, कुठलंही काम, मग ते खाणं असू दे, मग ते बाथरूम असू दे, टॉयलेट असू दे, किचन असू दे, ऑफिस असू दे, काही असू दे, मला एक मनापासून सांगा किंवा स्वतःच्या मनाला उत्तर द्या, जेव्हा आपलं मूल लहान असतं आपलं सगळं लक्ष आपल्या डोक्यामध्ये पूर्ण वेळ काय असतं? आपलं लेकरू असतं. की तो नीट बसला तर असेल ना, तो नीट झोपला तर असेल ना, पाळण्यात झोपवले आणि आपण किचनमध्ये, तरी आपलं लक्ष त्या पाळण्याजवळ असतं, आपण किचनमध्ये नसतो. पूर्ण लक्ष तिथे लागलेलं असतं. अगदी त्याप्रमाणे असं आयुष्य जगत असताना आपण कुठेही जगत असू, पण आपलं लक्ष मात्र आपल्यामध्ये प्रवाहित असणाऱ्या चेतनेकडे जेव्हा लागलेलं असतं, ब्रह्मवस्तूकडे लागलेलं असतं. भले एखाद्याला माहित नाही की ती ब्रह्मवस्तू आहे, पण जो शांत अवस्थेमध्ये जगत असतो त्याला ब्रह्मचारी असे म्हणतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की असा ब्रह्मचर्य व्रत, हे व्रत आहे बरं का, हे साधं सुद्धा नाही. तो असं व्रत नाही, नवरात्राचं व्रत किंवा एखाद्या उपवासाचं व्रत नाहीये. व्रत म्हणजे काय असतं? एखादी धारणा आम्ही धारण करून चालतो, त्याला व्रत असं म्हणतात. मग ते कितीही अवघड असू दे, आम्ही ते सोडत नाही, आम्ही ते धारणा धारण करून चालत राहतो, त्याला व्रत असं म्हणतात. हे ब्रह्मचर्य व्रत, ज्याने ब्रह्मचर्य जो धारण करून निर्भय होऊन चाललेला आहे, तो घाबरत नाही, तो घाबरत नाही कुठल्याही गोष्टीला. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. नाथ महाराज म्हणतात, पती लक्ष्मीचा पाहत असे, अरे तो सकळ जीवाचा सांभाळ करतो, फुटती तरुवर उष्ण काळमासी, जीवन तयासी कोण खाली. अरे एखाद्या दगडावरती लक्ष्मण दादा, उन्हाळ्याचे भर उन्हाळा पडलेला आहे, त्याच्यामध्ये दगडाच्या चिरामधून एखादी पालवी फुटलेली बघितली आपण कधी? छोटीशी त्या दगडाच्या चिरामधून पालवी येते, त्याला पाणी कोण घालतं? फुटती तरुवर उष्ण काळमासी, अरे जीवन तयासी कोण घाली. कोण घालतं ज्यांना जीवन? तो भगवंत करतो आहे. हीच मनामध्ये भूमिका त्या ब्रह्मचर्याच्या असते. जो ब्रह्मचारी आहे म्हणून तो निर्भय असतो, आणि तो निर्भय असतो म्हणून तो शांत असतो. त्याला मृत्यूचंही भय वाटत नाही. जसं सांगितलेलं गोंदवलेकर महाराजांचे शिष्य भाऊराव महाराज, त्यांना एकाने विचारलं, तुम्हाला मृत्यूचं भय नाही का वाटत? आता वय झालंय, खूप आजारी आहात. ते म्हणाले, मृत्यूला काय घाबरायचं, इथून उठायचं आणि महाराजांकडे जायचं, यालाच मृत्यू असं म्हणतात. असा ब्रह्मचारी व्रत धारण करणारा निर्भय असतो, शांत असतो, तो मृत्यूलाही घाबरत नाही, आणि सगळ्यात महत्वाचं सावध असतो. या आता मुद्द्यावर या. सावध असतो. आचार्य रजनीश असतील, स्वामी माधवानंद असतील, स्वामी माधवनाथ असतील, सरळताई असतील, प्रत्येक संत, प्रत्येक कीर्तनकार, भले तो तसा वागला नसेल, जो जो कोणी या गोष्टीबद्दल बोललं आहे, मग ते संत असतील, त्यांनी लिहून ठेवलं असेल आपल्या वाङ्मयामध्ये, त्यांनी जे काही साहित्यात संत साहित्य त्या सगळ्यामध्ये लिहिलंय, सावध झालो सावध झालो, आलो हरीच्या जागरणा. प्रत्येक ठिकाणी सावध शब्दाला महत्व आहे. समर्थ रामदास स्वामींनी सावध शब्द ऐकला आणि त्या लग्न मंडपामधून पळ काढला. आठवतंय ना ती कथा? सगळ्यांना माहिती आहे आपल्याला, तो गोष्टी, ती कथा भाग सगळ्यांना माहिती आहे. सावध हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. कसा बरं का, नीट ऐका. माझा एक जवळचा कलिग आहे, म्हणजे ऑफिसमधला, जुन्या ऑफिसमधला कलिग आहे. तर त्याच्या, मी हे फक्त उदाहरण देते तुम्हाला. तो आता हल्ली अध्यात्माच्या मार्गाला लागलाय. म्हणजे थोडंसं प्रेमानंद महाराज असतील, इन्फ्लुएन्स होतात ना प्रेमानंद महाराज, ते आपले पिवळ्या कपड्यांमधले वगैरे, त्यांचं ऐकून थोडा इन्फ्लुएन्स झालाय. तर आधी छान, म्हणजे सगळे युवा पिढी जशी असते, थोडंसं विकेंडला थोडंसं पिणं वगैरे चालतं त्यांचं, तसं त्याला आता गेल्या विकेंडला
मित्र म्हणाले की चला आता या विकेंड आहे, आता शनिवार आहे, आपण छान बाहेर जाऊया, मस्त पिऊया वगैरे. म्हणजे आता काय पिऊया ते मी सांगायची गरज नाहीये. तर काय पिऊया कळलं असेल, दारू वगैरे पिऊया. तर त्याच्या मनात आलं, जसं तो आता सत्संगामध्ये आहे, म्हणजे सत्संग ऐकतोय हल्ली महाराजांचा, म्हणून त्याच्या डोक्यामध्ये आलं, त्यांनी विचारलं त्यांना दारू पिऊया. तर त्याने विचार केला, वाह चला दारू पिऊया. पुढच्या क्षणाला त्याच्या डोक्यामध्ये विचार आला, गरजेचं आहे का, गरजेचं आहे का? दारूच्या जागी जर मी 1 कप कॉफी पिली तरी काही फरक नाही पडणार आहे मला, तरी काही फरक नाही पडणार आहे मला. त्या दिवशी तो मित्रांबरोबर गेला, पण त्याने दारू पिली नाही, पण त्याने दारू पिली नाही. हे उदाहरण आहे ना, आता सगळ्यांनी चिंतनासाठी घ्या, डोक्यामध्ये घोळा हे उदाहरण. आणि ज्यावेळेस मी असं बोलते ना, त्याच्यामागे खूप मोठा अर्थ असतो. त्याच्या मागे ना असं म्हणतात ना की तो समुद्रामधला एखादा बर्फ हिमनग असतो ना, तो भरपूर मोठा खाली असतो, दिसताना वरतून छोटा दिसतो, तसा हा दृष्टांत अत्यंत छोटा आहे. श्रोते हो, भाविक हो, नीट ऐका. हे उदाहरण एक घ्या आणि अजून एक उदाहरण देते. आचार्य श्री श्री रविशंकर यांच्या योग वसिष्ठामध्ये एक कथा येते. योग वसिष्ठावरती त्यांचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये एक कथा येते. एका व्यक्तीने त्यांना विचारलं की गुरुजी, मैं एक चोर हूँ, मी एक चोर आहे, पण मला ना चोरी करण्यापासून कोणी अडवूच शकत नाही, मला ना राहवतच नाही, मला चोरी करणं हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालाय, तुम्ही काहीतरी याच्यावरती उपाय करा. त्यांना आचार्य श्री श्री रविशंकर यांनी एक उपाय दिला. ते म्हणले, एवढंच कर, चोरी करत असताना ना फक्त सजग होऊन चोरी कर की मी चोरी करतोय, मी चोरी करतोय, असा भाव मनात आण. स्वतःच्या मनात एक वाक्य बोले की मी चोरी करतोय, आणि बघ काय होतंय. आणि नंतरच्या वेळेपासून जेव्हा जेव्हा तो चोरी करायला गेला आणि जेव्हा त्याने हे वाक्य बोललं मनात की मी चोरी करतोय, तसा तो सावध झाला, तसा तो सावध झाला. भाविक हो, आपण जे जे काही काम करत असू, स्पेशली ज्यावेळेस आपण चुकीचं कर्म करत असतो, त्या वेळेस आपलं अंतःकरण सावध आपल्याला करणं गरजेचं असतं. हाच फरक असतो आध्यात्मिक माणसामध्ये आणि हाच फरक असतो सामान्य माणसामध्ये. आध्यात्मिक माणसाला 4 हात फुटलेले नसतात, आध्यात्मिक माणसाला 2 शिंग फुटलेली नसतात, त्याचे दात वेगळे, अंग वेगळं झालेलं नसतं. फक्त प्रत्येक कार्य करत असताना तो सावध झालेला असतो, आणि जे कर्म करताना आपण सावध झालेलो असतो त्या कर्माचं फळ आपल्याला लागत नाही, कारण ते कर्म नेहमी सत्कर्मच असतं. कुठेही लिहून घेतलं तरी बरं होईल. हे जे मी दारूचं उदाहरण दिलं ना, ते आपण प्रत्येक गोष्टीला लावून घ्या. एखाद्याचं वजन वाढलंय, मला डाएट करायचंय, मला वजन कमी करायचंय, काय करायचं? खाण्यावरती कंट्रोल राहत नाही. फक्त खाण्यापूर्वी ना 1-2 सेकंद थांबा, 2-3 सेकंद थांबा, त्या खाण्याकडे बघा आणि बघा फक्त की आता हा गुलाबजामुन आहे, हे खाल्ल्यानंतर काय होणार आहे मला? हे खाल्ल्यानंतर मला ती टेस्ट येणार आहे आणि 5 मिनिटानंतर मला गिल्ट येणार आहे, मी का खाल्ला गुलाबजामुन? नसता खाल्ला तरी चाललं असतं, बरोबर ना लक्ष्मण दादा? नसता खाल्ला तरी चाललं असतं. आपण थांबतो तिकडे, आपण खात नाही. हा माझा अनुभव आहे असं म्हणलं तरी चालेल. विचार करून बघा, आपल्याला ती जी गोष्ट करताना आपण सावध झालो, इमॅजिन केलं, हे केल्याने काय होणार आहे की माणूस तिथेच थांबतो सजग होऊन. आचार्य ओशो, रजनीश हेच सांगतात की अध्यात्म म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, सजग होणं असतं स्मिता काकू, दुसरं काहीच नाही. प्रत्येक गोष्ट सजगतेने करणं म्हणजेच अध्यात्म आहे. मग भले वाईट कर्म करणारा सुद्धा सजग होऊन त्याने कर्म केलं ना, तर त्याला त्याचा रिझल्ट कळेल आणि तो रिझल्ट कळल्यानंतर मागे सरेल. आणि जर त्या रिझल्ट नंतर पण चांगलं होणार असेल तर तो ते करून बाजूला सरकेल, पण तो त्याचं कधी दुःख मानणार नाही, त्याचा कधी खेद मानणार नाही. म्हणून असा ब्रह्मचर्य व्रत पाळणारा निर्भय होतो, सावध होतो, आणि म्हणून तो शांत अंतःकरणाचा होतो. आणि आता मला सांगा, एवढं ज्याचं चित्त प्रत्येक ठिकाणी सावध झालंय, प्रत्येक ठिकाणी सावध झालंय, त्याचं चित्त आवरावं लागत नाही, ते आपोआप आवरलं जातं, ते आपोआप आवरलं जातं. तो माझ्या ठिकाणी माझ्या आश्रयाने तो राहतो, त्याने राहावं. हे योगी होण्याची प्रक्रिया आहे असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. मला समजू शकतं, ऐकताना खूप कसं तरी वाटतंय. आपण पुढे येऊया आणि याच्यावरती ज्ञानेश्वर माऊली खूप सोपं करून सांगतात, ते आपण बघणार आहोत. श्लोक क्रमांक 15. मन ताब्यात ठेवलेला योगी अशा प्रकारे आत्म्याला नेहमी मज परमेश्वराच्या स्वरूपाच्या ठिकाणी लावून माझ्यात असणारी परमानंदाची पराकाष्ठ अशी शांती तो मिळवतो. हा श्लोक कुठला आहे? युंजनेव
युञ्जन्नैव सदात्मानै योगी नियतमानसः. युंज, यू आहे ना त्याच्यावरती अनुस्वार दिलाय आणि तो पुढे ज असल्यामुळे त्याचा उच्चार असा होतोय. युञ्जन्नैव सदात्मानै योगी नियतमानसः शान्तिं निर्वाण परमां, शान्तिं निर्वाण परमां मत्संस्थामधिगच्छति. मत, मत संस्था, मत त अर्धा आहे ना, मत संस्था मधी गच्छति. बरं, आता माझ्या मागून बोला. युञ्जनैव सदात्मानै योगी नियतमानसः. शांती निर्वाण परमाम. न बाणातलाय ना, पूर्ण बोलला की व्यवस्थित छंदामध्ये बसतं ते. शांती निर्वाण परमान मत्संस्थामधि गच्छति. शांती निर्वाण परमान मत्संस्थामधि गच्छति. व्हेरी गुड, व्हेरी गुड. असा जो आहे तो माझ्या आश्रयाने परमानंदाची प्राप्ती करून पराकाष्ठ अशी शांती प्राप्त करून घेतो. श्लोक क्रमांक 16. नात्यश्न, नात्यश्न तस्तु, नात्य, नात्यश्न, नात्यश्न तस्तु. प्रॅक्टिस करा. नात्यश्न तस्तु योगिस, नात्यश्नतस्तु योगिस्ति न चैकांत मनश्नतः, न चैकांत मनश्नतः, न चैकांत मनश्नतः. चैकांत मनश्नतः, मनश्नतः. नात्यश्नतस्तु योगिस्ति न चैकांत मनश्नतः. बोला. नात्यश्नतस्तु योगिस्ति, योगोस्ति न चैकांत मनश्नतः. व्हेरी गुड. न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. बोला. स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुनः. जे कोणी बोलले नाहीत ना त्यांनी प्रामाणिकपणे बोला. न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. याचा अर्थ असा आहे की हे अर्जुना, हा योग फार खाणाऱ्याला, तसेच अजिबात न खाणाऱ्याला, फार झोपाळू असलेला किंवा जो सदा जागरण करणारा त्याला साध्य होत नाही. आत्ताचं हे वाक्य आपल्याला वाटणार नाही की असं वाक्य गीतेमध्ये आहे, पण हे वाक्य गीतेमध्ये आहे जे संस्कृतात लिहिलेलं आहे. भगवान कृष्णाने सांगितलेलं आहे आणि या प्रिन्सिपल मार्फत या वाक्याला जर आपण सगळ्यांना लावून बघितलं तर कोणालाच योग साध्य होणार नाही आत्ताच्या जगातल्या. काय म्हणतायत भगवंत, काय म्हणतायत भगवंत. ॲक्च्युली ना आपलं झूमचं जे सबस्क्रिप्शन आहे ना ते संपलंय, त्यामुळे तुम्हाला इथे दिसत असेल युअर मीटिंग विल बी एंड इन 10 मिनिट्स. 10 मिनिटामध्ये संपली ना की जायचं नाही आहे, पुन्हा एकदा त्याच लिंकवरती क्लिक करायचं आणि यायचं आहे. अजिबात कोणी आळशीपणा करू नका. इथे भगवंत स्वतः म्हणतोय आळशी माणसाला योग प्राप्त होत नाही. एखादा म्हणेल ताई नाही झाला आम्हाला योग प्राप्त, आम्ही वडापाव खायला परत जन्म घेऊ, ताई आम्ही चिकन खायला परत जन्म घेऊ.
अशांसाठी भगवान श्रीकृष्ण काहीच बोलत नाही, फक्त एक स्माइल देतो आणि पुढे जातो. कारण भगवान श्रीकृष्णाने गीताच अर्जुनासाठी सांगितले की ज्या अर्जुनाला याची गरज वाटली त्याच्यासाठी सांगितले. त्याच्यामुळे जरी आपण लेफ्ट झालो तर पुन्हा जॉईन व्हा आणि श्रवण करा. आपण पुढे खूप छान मुद्दे घेणार आहोत आणि आपण प्रश्न पण घेणार आहोत. ठीक आहे. अर्जुना, हा जो योग आहे ना तो फार खाणाऱ्याला आणि अजिबात न खाणाऱ्याला सुद्धा, म्हणजे जो ओव्हर इटिंग करतो आणि जो ओव्हर डायटिंग करतो त्या कोणालाच साध्य होणार नाहीये. हा योग फार झोपणाऱ्याला आणि फार जागरण करणाऱ्याला साध्य होत नाही, हे स्पष्ट आहे. याच्याबद्दल बोलायची काय समजावायची काहीच गरज नाही. प्रत्येकाने स्वतःला तराजूमध्ये ठेवावं आणि मापून बघावं. ठीक आहे. आता सगळ्यात सुंदर श्लोक येतो. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु. अवघड नाहीये. युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. माझ्या मागून बोला. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु. बोला. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु. युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. व्हेरी गुड. याचा अर्थ आहे हा जो श्लोक आहे ना, सगळ्या योगाचे क्लासेस असतात ना सगळीकडे प्रत्येक योगा ट्रेनरने हा श्लोक पाठ करून ठेवलेला आहे. काय म्हणतात ते आताचे डायटिशियन असतात त्यांनी पण हा श्लोक पाठ करून ठेवलाय. त्यांना माहिती आहे जरा संस्कृत बोललं की लोक लगेच इम्प्रेस होतात, म्हणून सगळ्यांनी हा पाठ करून ठेवलाय. इनफॅक्ट हा मीच बऱ्याच लोकांना दिलेला आहे, म्हणजे असे फोटो काढून काढून मी हा श्लोक बऱ्याच लोकांना पाठवलेला आहे. दुःखांचा नाश करणारा योग यथायोग्य दुःखाचा नाश करणारा जो योग आहे ना तो यथायोग्य आहार विहार करणाऱ्याला, कर्मामध्ये यथायोग्य व्यवहार करणाऱ्याला आणि यथायोग्य निद्रा आणि जागरण करणाऱ्याला साध्य होतो. ठीक आहे. आता सगळ्यांनी ना नीट ऐका बरं का. अत्यंत साधी आणि सोपीशी मी गोष्ट सांगते. अध्यात्म, नामसाधना, ध्यानधारणा, मी तर म्हणेन एकादशीचा फक्त पाणी पिऊन करणारा उपवास. काही लोक एकादशीचा फक्त पाणी पिऊन उपवास करू शकतात. हे कोणाला शक्य असतं माहितीये? समतोलित राहणं. असं नाही की अजिबातच नाही. आणि हे मी माझ्या आयुष्यामध्ये हे मी एक्सपिरियन्स केलेलं आहे की खूप खाऊन लहानपणी तर मी अशी मस्त तगडी अशी होती. ज्यांनी मला बघितले त्यांनी बघितलं असेल, भरपूर खाणं वगैरे असायचं, ते करून बघितलेलं आहे. त्याच्यानंतर मध्यंतरीच्या काळात उपाशी पण करून झालेलं आहे. सगळं करून झालंय. उपाशी राहिलं ना की डोक्यामध्ये खाण्याचेच विचार येतात आणि खाल्लं ना की एक वेगळाच आळस येतो. तमस गुण खूप वाढलेला असतो आणि उपाशी राहिलं ना की रजोगुण खूप वाढतो. आपल्याला कुठल्या गुणामध्ये राहायचंय? सत्व गुणामध्ये राहायचंय. कुठल्या गुणात राहायचंय? सत्व गुणामध्ये. म्हणून जेडी डाएट 2 टाइम जेवायचं, सकाळी आणि संध्याकाळी. ओके. इतकं साधं आणि सोपं सांगते. नाश्ता करायचा, लोक म्हणतात नाश्ता स्किप करायचा नाही. मी सकाळीच ऐकलंय युट्यूबवरती रील्समध्ये ऐकलंय नाश्ता स्किप करायचा नाही, म्हणून मी सकाळी असे मस्त प्लेटभर पोहे खाल्ले. अजिबात जमणार नाही. प्लेटभर पोहे खाल्ले आणि मी ध्यानाला बसलो आणि काय करायला लागलो? मी पेंगायलाच लागलो. आणि पेंगताना मुद्रा कशी होते? अशीच होते. आणि ज्ञानेश्वर माऊलीने तीच मुद्रा सांगितले, वक्षस्थळावरती अशी हनुवटी लागते. आमचा योग साधला गेला. अजिबात नाही. तुम्ही ढाराढूर झोपलेला होता. लक्षात घ्या. ब्रेकफास्ट कोणी करायचा असतो? नाश्ता कोणी करायचा असतो? ज्याला खूप श्रमाची कामं आहेत ना, आता उठणार आहे मी आणि खड्डा खाण्याला जाणार आहे, मी शेतामध्ये जाणार आहे, त्याने नाश्ता करावा. ठीक आहे. पण कोणी नाश्ता करू नये? कोणी नाश्ता करू नये? आपण जे येऊन बसणार आहोत, शांतपणे बसणार आहोत, घरातच थोडंफार काम करणार आहे ना, 2 बदाम, एखादं अक्रोड एवढं खावं. चहा प्यावासा वाटतोय ना, असं नका बोलू की आम्ही अजिबात चहा नाही पिणार, मग यायला लागते चक्कर, योगाला बसून मला गरगरल्यासारखंच व्हायला लागलं. कसलं डोंबल योगा होणार आहे? प्यावासा वाटतोय ना, कपभर नका पिऊ, 2 घोट पिया. अर्धा कपापासून सुरुवात करा. एक दिवस येईल एका घोटावर या आणि पुन्हा एकदा सावध राहून प्या. सावध राहून की मी हा 1 घोट पितोय, याच्यामधून केवढी साखर चालले. सावध व्हा. कॉन्शियस व्हालं ना की सगळ्या गोष्टी साध्य होत आहेत. 1 कपाच्या जागी अर्धा कपच प्या. गरज नाही पूर्ण बंद करण्याची. ते करून ध्यानाला बसा. बघा फरक काय पडतोय. एवढंच खा. युक्त आहार युक्त विहार. अतिशय मी आता लोक म्हणतायत मसल बनवायच्या. सगळ्या बायका जिमला पण जायला लागलेत. लिटरली बायका जिमला जायला लागलेत.
आता काय होतं, प्रत्येक बिल्डिंग, लक्ष्मण दादा, बिल्डिंग मध्ये अम्युनिटीज असते, जिम, बिल्डिंग मध्ये शारदाताई जिम असतं, मग तिथे बायका आणि युनिसेक्स जिम असतं, बायका पुरुष एकत्र जिमिंग करतात, असे मस्त वजन बिजन उचलतात, सगळं करतात. ठीक आहे, जर तुम्हाला कुठल्या ऑलिम्पिकच्या स्पर्धेत जायचं असेल तर ठीक आहे, पण एवढं न करता दिवसाला एक 40 ते 45 मिनिटं चालणं, एवढं केलं तरी भरपूर आहे. शरीर चालतं ठेवा, आजूबाजूची कामं स्वतःची स्वतः करा, ना वजन वाढत ना काय होत. ताई, हे काय तुम्ही आज वजनाचा क्लास सुरू केला? ताई, तुम्ही वजनाचा वगैरे क्लास सुरू केला? हा वजनाचा क्लास नाही बरं का, योग साधण्यासाठी हे गोष्ट गरजेची असते. गाडी नीट चालायची असेल तर त्याच्यामध्ये इंधन असलं पाहिजे, पण अति नाही, योग्य तेवढं इंधन असलं पाहिजे. सगळीकडे ग्रीसिंग, प्रॉपर ग्रीसिंग झालं पाहिजे गाडीचं, आतल्या सीट्स वगैरे व्यवस्थित असल्या पाहिजे. तसंच या देहाच्या कारणाने, आयुष्याच्या या कारणे सच्चिदानंद पदवी घेणे. लक्ष्मण दादा, अर्चनाताई, स्मिता काकू, आपण गेल्यानंतर यशोदा काकू, हा देह आहे ना, या देहामध्येच कर्माचा अधिकार आहे, या देहामध्येच योगाचा अधिकार आहे. याच्या पूर्वी, जन्म घेण्याच्या पूर्वी आणि मेल्यानंतर काहीच अधिकार नाही. जे कर्म या देहात राहून केलं त्याचाच भोग पुढे जाऊन भोगायचा असतो, लक्षात घ्या. म्हणून हा देह आहे ना, हे साधन आहे. मग हे साधन चालेल कधी योगाच्या मार्गावरती? कधी चालेल योगाच्या मार्गावरती? ज्या वेळेस योग्य आहार घेतलेला असेल, समतोलित आहार असेल, समतोलित विहार असेल. जे खातो ना त्याच्यानुसार विचार पण बनतात. जैसा खाओगे अन्न वैसा बनेगा मन, हे आपलं वाक्य पाठ झालेलं आहे, पण आपण काय सुधरत नाही. अति गोड खाऊ नये, अति खारट खाऊ नये, अति तिखट खाऊ नये. म्हणून मी एक गोष्ट इथे बोलेन, जे आपल्यातले संस्कृतीमधले जे वरण भात तूप खाणारे लोक होते ना, ते योग साधनेमध्ये खूप पुढे होते. मी जातीचं नाव घेत नाही, मग लोक म्हणतील अरे त्याच जातीतली लोक खूप, पण बघा ब्राह्मणांचा आहार, जुन्या काळातले ब्राह्मण, त्यांचा आहार जो होता ना, तो विद्याग्रहणासाठी, तल्लक बुद्धीसाठी त्यांचा आहार अनुकूलित होता, आणि तोच आहार योग साधनेसाठी चांगला आहे. मग एखादा म्हणेल ताई मी असा रगड चिकन खाऊन योगाला बसेल, बसून बघ काय होतंय, मी कशाला सांगू काय होतंय आणि काय होत नाही. तुमचा तुम्ही अनुभव घेऊन बघा ना, मनामध्ये काय लहरी येतात, पोटामध्ये काय होतं, गडबड होते, डुगुडुगू होतं, कुळुकुळू होतं, ते करून बघा ना, आणि मग बघा काय होतंय. येतोय काय विषय लक्षात? काही नाही ना जमलं, या गीता सेशन मधलं, या गीतेमधलं काही नाही ना जमलं, तरी 6व्या अध्यायातला हा श्लोक क्रमांक 17 आपल्या हृदयावरती, आपल्या हातावरती, किचनवरती सगळीकडे लिहून ठेवा. युक्ताहार विहारस्य. आपलं भलं होणार आहे, भौतिकरित्या आपण चांगले दिसणार आहोत, त्याच्यानंतर आपण चांगलं काम करू शकणार आहोत, आणि चांगलं दिसल्यामुळे आपला कॉन्फिडन्स वाढणार आहे. आत्मविश्वास अत्यंत गरजेचा आहे आत्ताच्या काळामध्ये. हे भौतिकातलं झालं, आणि आध्यात्मिकदृष्ट्या आपलं डोकं शांत राहणार आहे. नाहीतर हे अजिबात सोपं नाही आहे की कुठल्या तरी कंपनीमध्ये तुम्ही मॅनेजर म्हणून असणं आणि इथे येऊन तुम्ही बका भगवंताचं गुणगान गाणं, हे अत्यंत अवघड आहे. याच्यासाठी तुमचं मन तितकं शांत असावं लागतं. मी म्हणत नाही माझं शांत आहे, मी तुम्हाला सांगते प्रत्येक परिस्थितीमध्ये मन शांत ठेवण्यासाठी, भगवंताचं अधीन राहण्यासाठी आपलं शरीर त्याच्यासाठी साथ देणारं पाहिजे. शरीरामध्ये हवं तेवढं गरजेचाच आहार पाहिजे, योग्य ती झोप घेतलेली असली पाहिजे. आपली आधी आपण काळजी घ्या. विमानात बसल्यावरती लोक काय सांगतात, जर काही आपत्कालीन परिस्थिती आली तर ऑक्सिजन मास्क घ्या आणि शेजारच्याला लावा नाही म्हणत, आधी स्वतःला लावा म्हणतात. म्हणून मी स्पेशली ना महिला वर्गाला सांगते, आधी स्वतःची काळजी घ्या, स्वतः योग्य खा, योग्य आहार विहार करा, आणि मग घराची काळजी घ्यायला पळा. त्याच्या आधी पळू नका. जर आपण कोलॅप्स होऊन पडलो ना, तर घर आणि त्याच्यानंतर आपलं सगळं जग कोलॅप्स होऊन पडतं. म्हणून युक्ताहार विहारस्य हा श्लोक अत्यंत महत्त्वाचा आहे. हेच अध्यात्माचं ॲप्लिकेशन आहे. मला सांगा, आत्ताच्या काळातला कुठला डायटिशियन इतकं सुंदर सांगणार आहे जेवढं कृष्णाने सांगितलंय? सांगा ना मला. इतक्या एवढ्या कमी शब्दामध्ये कुठलाच डायटिशियन आपल्याला सांगू शकत नाही. किंवा असं समजा की जे सगळे सांगतायत ना ते भगवान श्रीकृष्णाचीच कॉपी करतायत असं म्हणायला हरकत नाही. युक्त आहार, युक्त विहार एवढं जर नीट केलं ना, तरच आपला मेंदू आपल्याला साथ देतो कुठलीही गोष्ट करण्यासाठी. मला लक्ष्मण दादांना एक गोष्ट जाणवली मनापासून, जो वक्ता आहे ना, वक्ता, तो माणूस कधीच ओबडधोबड असू शकत नाही.
बघा याच्यावरती विचार करा. कारण त्याला लोकांना सांगायचंय चांगलं राहा, आणि जो चांगलं राहतो तो चांगलं खातो, तो चांगलं वागतो, म्हणजे त्याचं शरीरही चांगलं असतं. तो शरीराने जाडा जुडा ओबड धोबड असू शकत नाही. त्याच्यामुळे जे कोणी कीर्तनकार, जे कोणी प्रवचनकार असतील ना, त्यांना माझं हे मनापासून सांगणं आहे, जेव्हा आपण समाजात उभं राहून बोलतो, हा एखाद्याचं बाय बर्थ शरीरानेच एखाद्या आडव्या हाडाचा असतो, आडव्या हाडाचे असतात ते दिसतात, मोठे दिसतात, हरकत नाही. पण तुम्ही आता भविष्याच्या काळात तुम्हाला एखादा आजार असेल, एखादी गोष्ट बाय बर्थ आलेली असते DNA मधून वगैरे, काही हरकत नाहीये. पण आपल्या पद्धतीने आपण हेल्दी असलं पाहिजे, स्वस्थ असलं पाहिजे, सुडौल असलं पाहिजे. कुठल्याही मोटिवेशनल स्पीकरने, कुठल्याही वक्त्याने नेहमी सुडवलं असलं पाहिजे. आपण आपल्या आईंना आठवा, आपल्या आयांना आठवा. आपली आई, आपले सासूबाई वगैरे सगळे कसे एकदम सुडवलं असतात. का सुडवलं असतात तो? मधलं मधलं आचर बचर खाणं बिणं त्यांचं काही नसतं. ते व्यवस्थित खातात, व्यवस्थित झोपतात. त्यांना झोपताना नको ते नखरे त्यांच्या डोक्यामध्ये येत नाहीत. आपल्या डोक्यात 1760 नखरे लपलेले असतात, म्हणून आपल्याला झोप लागत नाही. झोपलं तरी स्वप्न पडतं, आणि स्वप्न पडलं तरी काळा नागच आला, पालच आली, मग बेडूकच आला, मग आपण युट्यूबला बघत बसतो. काळा नाग आल्यावरती काय असतं, पांढरा नाग आल्यावरती काय असतं, मग असं काय होतं. हे युट्यूबवरती व्हिडिओ पण काय येतात, स्वप्न 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 दोष बोलला इथे भगवंताने. तू जसं खाणार ना तशा वृत्ती बनणार, आणि जशा वृत्ती बनणार ना तशी स्वप्न पडणार. लोक म्हणतात काळा नाग स्वप्नात आला, आता तुला भरपूर संकट येणार. काही नसतं. काळा नाग, त्या बिचारा नागाला बदनाम करून ठेवलंय आपण. काही नसतं, त्याची काहीच चुकी नाहीये, चुकी आपलीच आहे. आधीच आपण नागाला खूप घाबरतो. जरा काही लांब सडक दिसलं की त्याला आपण नागच समजतो, जरा काही वळवळलेलं दिसलं की आपण नागच समजतो. त्याची इतकी भीती असते ना आपल्या मनात, की त्याचा विचार आपल्या मनात असतो, म्हणून तो स्वप्नात येतो. दुसरं काही त्याचं कनेक्शन नाही. उगाच कनेक्शन लावायचं नाही की बरीच माणसं आधीच्या जन्मात नाग होती, मग सर्पयोनी, त्यावं काही नाही. विसरून चला सगळं. जे तुमच्या डोळ्याने विज्ञानाने सिद्ध होत नाहीये ना, ते जरा तुम्ही थांबा. लगेच त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. गीता शिकतोय ना आपण, तर आपण विज्ञानवादी असावं. तर असं भगवंत सगळं म्हणतोय. याच्यावरती ना ज्ञानेश्वर माऊलींनी ना शारदाताई ऐतिहासिक अशा ओव्या लिहून ठेवलेत. ऐतिहासिक म्हणजे त्याच्या समोर दुसरा शब्दच नाही. का ज्ञानेश्वर माऊलींना माऊली म्हणायचं यशोदाताई? आपण सुरुवात केलेली, तुम्ही कीर्तनान प्रवचनांमधून ऐकले असाल की आपण भोळे भाविक भक्त आहोत. आपण थोडं पाऊल पुढे जाऊया. आम्ही भोळे भाविक नाहीये, आम्ही बुद्धिमान आहोत. आम्ही देवाकडे जाण्यासाठी प्रयत्न करतोय. म्हणजे अहंकारी नाही व्हायचं, प्रयत्न करतोय. मग आम्ही काय प्रयत्न करतोय? आम्ही गीता शिकण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यावरती सगळ्यात सोपं कोणी सांगितलेलं आहे? ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय. जे गीतेमध्येही नाहीये ना, ते ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय. ते मी तुम्हाला फक्त एकदा दाखवते, त्याच्यावरती आपण डिस्कस करायचंय. आत्ता नाही, पुढच्या सेशनला डिस्कस करायचं, पण एकदा तुम्हाला दाखवते. ही मी का दाखवतेय? कारण आपल्यातली छान छान मंडळी, जशा पल्लवीताई असतील, शोभनाताई असतील, उज्ज्वलाताई असतील, नंतर सुद्धा याचा अभ्यास करतात आणि मला अप्रोच करतात. त्याचा मला खूप आनंद आहे. त्यांच्यासाठी, जे खरे मनापासून अभ्यास करू इच्छितात ना, त्यांच्यासाठी म्हणून हे मी दाखवते तुम्हाला. बघा बरं का, जर ज्ञानेश्वरी तुम्हाला इंटरनेटवरती जरी अवेलेबल करून घ्यायची असेल तर ही एक लिंक आहे. मी लिंक तुम्हाला नंतर व्हॉट्सअपला पाठवते. बघा इथे तुम्हाला ज्ञानेश्वरी दिसतेय. एकेका श्लोकावरती, स्पेशली श्लोक क्रमांक हा जो आहे ना 14, श्लोक क्रमांक 14 वरती प्रशांतात्मा याच्यावरती भगवंताने जे सांगितलं, आणि त्याच्यावरती ज्ञानेश्वर माऊलींनी रचलेल्या ओव्या. एखादा योगी, जे आत्ताच्या काळातले आपण म्हणतो मिस्टिकल गुरुज वगैरे जे म्हणतो ना आपण, ज्यांना सो कॉल्ड मिस्टिकल गुरुज, हा आचार्य ते आचार्य असं तसं, त्या सगळ्यांच्या वरची गोष्ट इथे ज्ञानेश्वर माऊलींनी लिहून ठेवलेली आहे. जर जमत असेल ना तर नंतर वाचा. आपण पुढच्या सेशनला डिस्कस करूच. जे गीतेच्या श्लोकामध्ये सुद्धा भगवंत सांगू इच्छितो ना, जसं आपण रेग्युलर लँग्वेजमध्ये म्हणतो बिटवीन द लाईन्स, 2 लाईनींच्या मधलं, 2 शब्दांच्या मधलं नेमकं भगवंताला काय बोलायचंय ना, ते ज्ञानेश्वर माऊलींनी ना कुलूप उघडल्यासारखं ना सांगितलेले. योग कशाला म्हणतात? बंध. उडियाना बंध कशाला म्हणतात? मुलाधाराचा बंध कसा घालायचा, तो बंध कसा घालायचा, बसायचं कसं, डोळे कसे मिटायचे, मुद्रा कशाला म्हणतात, वरची पापणी कशी असावी, खालची पापणी कशी असावी, प्रत्येक गोष्टीचं वर्णन ज्ञानेश्वर माऊली करतात. ते आपण बघायचं आहे. पण जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही पुढच्या सेशनला येताना वाचून या. ते
भले तुम्ही श्लोक नका वाचू, पण तुम्ही ज्ञानेश्वर माऊलींच्या ओव्या वाचून या. त्याच्यामध्ये योग साधनेतल्या मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपण एकच गोष्ट लक्षात ठेवायची, रोज बसायचंय, रोज बसायचंय स्मिता काकू, रोज 5 ते 10 मिनिटं तरी बसायचंय शांतपणे. ठीक आहे. तुम्हाला हळूहळू गोडी उत्पन्न होईल की मी एकाच जागी बसेन, एकच आसन घेऊन बसेन. ही गोडी हळूहळू उत्पन्न होईल. पण सुरुवात कशाने करायचे? एका जागी बसण्याने सुरुवात करायचे. बेडवर बसा, सोफ्यावर बसा, एका जागी शांत बसून दृष्टी इथे मध्यस्थानी भृगुटीच्या मध्ये स्थिर करायचे. हे मी प्रत्येक सेशनला सांगणार आहे, कारण हेच करणं गरजेचं आहे. नामस्मरण करायचंय, नामस्मरणातून हळूहळू नामस्मरण पण सुटलं पाहिजे. नामस्मरणाच्या धारणेतून आपण शिकलेलो धारणेचे मार्ग, जे अवघड धारणेचे मार्ग, त्याच्यानंतर सोपान मार्ग लागतो. कुठला? ध्यानाचा सोपान मार्ग. आठवा, आपण शिकलोय या अध्यायाच्या सुरुवातीला. उगाच येऊन असं नाही बसायचं आमची भोळी भाबडी भक्ती, हाय रे देवा आम्हाला काय कळत नाही रे देवा, साडीतलं कळतं, घर कसं असावं कळतं, फर्निचर कसं असावं कळतं, आणि हेच आम्हाला कळत नाही. एवढं चालू कधी नसावं माणसाने. सो आपला चालूपणा बाजूला ठेवा आणि आपली जेवढी काही बुद्धी आहे ना ती भगवंतासाठी पण वापरा आणि छान ते बसायला सुरुवात करा. तुम्ही म्हणाल काही ताई रोज येऊन तेच सांगतात, असं नका समजू. तुम्ही सुरुवात करा, तुम्हाला छान रिझल्ट्स येतील. हां, उज्ज्वला ताईंनी मला ना एक छान असं पाठवलं होतं. थोडक्यात त्यांचं असं होतं की ताई मी एक चिंतन केलं की का भगवंता तू सृष्टी उत्पन्न केली असशील, आणि त्याच चिंतनाचं एक स्वरूप किंवा तशीच वाच्यता त्यांना 6व्या अध्यायात सुद्धा सापडली. कसं असतं माहितीये उज्ज्वला ताई, आपण जेव्हा मी आता बोलली ना सात्विक बुद्धी, राजस बुद्धी, तामस बुद्धी, का नाही राहायचंय तामसिक बुद्धीत? काय प्रॉब्लेम आहे? आम्ही कोल्ड्रिंक पिऊ, आम्ही हवं ते खाऊ, आम्ही दारू पिऊ, आम्ही नशेत राहू, आम्ही काय पण करू. तामसिक बुद्धीत का नाही राहायचंय? किंवा राजसिक बुद्धीत मला हे मिळवायचंय, मला ते मिळवायचंय, मला मोठं व्हायचंय, मला जग जिंकायचंय, याच्यातही नाही राहायचंय. सात्विक बुद्धीत आणि त्याच्याही पलीकडे जायचंय, असं का म्हटलंय? सात्विक बुद्धीमध्ये एवढी शक्ती असते. ह्या कपामध्ये किती कॉफी राहू शकते? काही सर्टन ml कॉफी राहू शकते. अगदी त्याप्रमाणे या खोलीमध्ये किती हवा राहू शकते, अगदी त्याप्रमाणे आकाशामध्ये किती हवा राहू शकते, कोणीच कॅल्क्युलेट करू शकत नाही. अगदी त्याच्याप्रमाणे सात्विक बुद्धीमध्ये तुमची कल्पकता, तुमची क्रिएटिव्हिटी इतकी उच्च टोकाला जाते की तुम्ही सुंदर सुंदर गोष्टींचा निर्माण करता. एखादा चित्रकार कधी चित्र उत्पन्न करतो? जेव्हा तो सात्विक बुद्धीत असतो. आणि ही सात्विक बुद्धी आपल्याला चांगल्या चांगल्या विचार देते, आपल्या चांगल्या चांगल्या गोष्टींचा विचार करायला भाग पाडते. म्हणून सात्विक बुद्धीमध्ये असायचं असतं. आणि त्याच सात्विक बुद्धीमध्ये तुम्ही चिंतन करत असताना तुम्ही हा छान विचार केला. आणि मी खरं सांगते तुम्हाला, जसं मी तुम्हाला मागे पण बोललेली की मी सहज, आपण बोलतो ना संतांचं सहज बोलणे हितोपदेश असतात, ते संतांचं बोलणं नसतं. दॅट इज अ गॉड कनेक्शन. ते युनिव्हर्समधून येतं, तो आशीर्वाद असतो, ती कृपा असते. तशीच कृपा अनेको क्षणांमध्ये आपल्याला सुद्धा जाणवते, तशीच तुम्हाला जाणवली. आणि हो, हे खरं आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही सात्विक बुद्धीत असता तेव्हा तेव्हा तुम्हाला अनेको गोष्टी जाणवतात, अनेको गोष्टी कळतात. हा माझा अनुभव आहे. हे कसं आहे मलाही माहीत नाही, मी नंतर कट करेन त्याच्यातून. मला अनेको काही श्लोकांची ना सुरुवात अशीच आठवते. मला ईशावास्य उपनिषदातल्या एखाद्या श्लोकाची सुरुवात, जो मी कधी वाचलाही नाहीये, जो मी कधी पाहिलाही नाहीये, जो मी कधी ऐकलाही नाहीये, मला अशा श्लोकांची सुरुवात त्या इनर कॉन्शियसनेसमध्ये मला आठवतात. असे श्लोक आठवतात मला. कधी कधी कीर्तनाच्या वेळेस ना असंच काहीतरी मी बोलून जाते आणि नंतर मला कळतं हे अभंगाचं चरण आहे. जेव्हा आपण सात्विक बुद्धीमध्ये असतो ना तेव्हा जादू घडते. त्यालाच लोकांनी चुकीचं नाव दिलंय की मिस्टिकल गुरू, अवकत. ते फक्त गुरूंमध्ये नसतं, ते प्रत्येक चेतनेमध्ये ती शक्ती असते, कपॅसिटी असते. ज्या वेळेस तुम्ही सात्विक बुद्धीत असता तुमच्यामधून, तुमच्या हातून आश्चर्यचकित अशा गोष्टी घडवू शकतात. म्हणून त्या युनिव्हर्स समोर, त्या ईश्वरासमोर, युनिव्हर्स समोर म्हणजे आता विश्वात मके देवे, त्या विश्वात्मक देवासमोर स्वतःला शून्य लेखा, काहीच नका लेखू, आम्ही तुझे आहोत, आणि मग कार्य करायला जा. बघा, कार्य नसतं, ते महान कार्य बनलेलं असतं. आणि मरताना आपल्याला लोक म्हणतात की हा महान आत्मा आहे, पण आपल्याला काहीच नसतं. काय आता जन्माला आलो, आता मरायचं काय त्याच्यामध्ये? हू वी आर, ही भावना असते, ही सात्विक बुद्धी आहे. आणि मी तुम्हाला सांगेन, तुम्ही जसा विचार करताय योग्य पद्धतीने करताय, लिहून ठेवताय, खूप सुंदर आहे. फक्त एवढंच की अनुभवाची वाच्यता करायची नाही,
बोलायचं नाही, तोंड बंद. तोंड बंद. आणि व्यवहारातलं सुद्धा मी सांगेन, व्यवहारात सुद्धा जेव्हा तुम्हाला यश मिळायला लागतं ना, तोंड बंद. कारण आजूबाजूचे ऐकणारे तुमच्या तोंडावर बोलतात येस 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 येस, मनातल्या मनात वाट बघत असतात, कधी पडतोय, कधी पडतीये, मी बघतोच. कधीही कधीही म्हणजे मी सांगेन ना तुम्हाला, सगळ्यात जास्त आपली ऊर्जा बोलण्याने जाते. होता येईल ना तोंड बंद, हे मी खूप उशिरा शिकले आयुष्यात आणि मी फॉलो करते. तोंड बंद. गरजेचं नाही तिथे तोंड खोलायचंच नाही, गरजच नाहीये तुम्हाला तोंड खोलायची. आपण कोणी तोंड उघडायचंच नाही. आपण गीता ऐकतो ना, दुसरं प्रिन्सिपल ऐका, तोंड बंद करायचं. घरात भांडणं होणार नाहीत. सुनबाई तुमचं ऐकत नाही, नको ऐकू दे, ठीक आहे ना, ताटात तुम्हाला घाण तर नाही ना वाढत, खा गप्प बसा, तोंड बंद, रामकृष्ण हरी. काय गोळ घालायची ती घाल. सासू काय करत नाही, काय जमत नाही ना, उठायचं, साफ करायचं, शांत बसायचं. जाऊबाई मनासारखं करे, तीन तिचं आयुष्य, काय करायचंय आपल्याला, तोंड बंद. एकच तत्व, तोंड बंद. खाताना पण जेवढं खायचं तेवढं खायचं, नंतर विचार करायचा, तोंड बंद. हा प्रिन्सिपल आपण बाळगू ना, नाकाने श्वास पण चांगला राहील, डीप श्वास राहील, शरीर चांगलं राहील, सगळं व्यवस्थित होईल आणि चांगले चांगले अनुभव येतील, खूप अनुभव येतील. मार्गाला लागा, मी सांगते तुम्हाला. आता लोक म्हणतात स्वामी समर्थांचं आम्ही केलं, असं झालं, तसं आलं. मला तर असं वाटतं स्वामी समर्थांना लोकांनी बदनाम केले. अरे स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुम्हाला या जगाचा राजा बनवू शकतात. तुम्ही स्वामी समर्थांकडे गाडी मागता, नोकरी मागता, घर मागता, छी भिकारी कुठचे. स्वामी समर्थ तुम्हाला विश्वाचा राजा करायला बसलेत, तुम्ही त्यांच्याकडे आलतू फालतू गोष्टी का मागता. अरे मागतानाच इतकं मोठं मागा ना की समर्थांना पण वाटलं पाहिजे वा, आज शिष्य असावा तर असा असावा. म्हणून या विश्वात्मक, बरोबर, या विश्वात्मक देवाकडे ना खूप खूप गोष्ट मोठं. आणि मी तर म्हणेन तोंड बंद ठेवा. मी मागेही तुम्हाला म्हटलेलं की देवाकडे असं नका, आपल्याला कळत नाही काय सत्कर्म आहे आणि काय दुष्कर्म आहे. देवाला एवढंच म्हणा की चांगलं कर्म माझ्या हातून तू करून घे, मला निमित्त बनव. मी वाईट कर्मासाठी निमित्त नको होऊ दे, मी चांगलं कर्म करण्यासाठी निमित्त होऊ दे, ते करून घे ना, तुझ्या हातात आहे. बस प्रश्न मिटला. हीच प्रार्थना शेवटची आहे. स्वामी विवेकानंदांना अशीच आयुष्यामध्ये वेळ आलेली ना, त्यांचे वडील गेल्यानंतर, अहो त्यांना 2 वेळचं जेवायला नव्हतं. स्मिता काकू, 2 वेळचं जेवण जेवण्या इतकं अन्न घरामध्ये नव्हतं. तेव्हा एक जण त्यांना म्हणाला, जा तुझ्या भगवती देवी समोर जा आणि मागणं माग. स्वामी विवेकानंद जायचे, भगवती समोर हात जोडायचे आणि पुन्हा बोलायचे, मला ज्ञान दे, मला वैराग्य दे. त्यांच्या तोंडून इच्छाच निघायची नाही आणि तसेच बाहेर यायचे. मागितलंस का, अरे नाही, मागायचंच राहून गेलं, मी ज्ञान आणि वैराग्यच मागितलं. पुन्हा जायचे. त्यांच्या मुखातून ते निघतच नव्हतं, त्यांच्या मनात ती भावना येतच नव्हती. असं आपण झालं पाहिजे. अजिबात नाही झोळ्या बिळ्या पसरून देवासमोर जायचं. त्याला सगळं माहिती, तो बरोबर करतो. आणि जर त्याने आपल्याला शक्ती दिली तर मग आपले काही हातपाय धड नाही आहेत का मिळवायला. कशाला देवाला उगाचच नको त्या गोष्टीसाठी कसोशीला लावायचं. हे नाही केलंस तर तुला 5 नारळाचं तोरण बांधणारच नाही. जसं काय 5 नारळाने तो श्रीमंत होणार आहे. इतके लबाड असतो ना आपण की ह्या गोष्टींवरती ना, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ना एकदम विवेकी बना. विवेक जागृत असला पाहिजे. आपण स्मार्ट असलं पाहिजे. आपल्यामध्ये इतरांमध्ये फरक हाच आहे. त्यांनाही 2 डोळे आहेत, आपल्याला चष्मा पण आहे, डोळे पण आहे, पण आपली दृष्टी वेगळी आहे. आपण प्रत्येक गोष्ट स्माइल नाही करू शकतो. दॅट्स वाय वी आर कूल, वी आर स्मार्ट. कारण आपण कृष्णाची गीता ऐकतो. इतकं साधं आणि इतकं सोपं आहे. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. कारण मी असं म्हटलेलं आज की आज प्रश्न उत्तर होतील. हा विचारा. अर्चना ताई बोला. ताई, तुमच्या प्रत्येक सेशन मध्ये एक टेकअवे असतो माझ्यासाठी. ग्रेट. आजच्या सेशन मधले मला जो टेकअवे भेटला ना, तो म्हणजे तुम्ही नाही का म्हणला, सजग राहा. खरंच आहे. म्हणजे पण ज्ञानेश्वरी ही भगवद्गीता जेव्हापासून मी ऐकतेय, समजण्याचा प्रयत्न करते किंवा आचरणाला आणण्याचा प्रयत्न करतेय, तेव्हापासून एक सजगता वाढली आहे. कॉन्शियस झाली. कर्म ते सतत डोक्यात फिरतं माझं. अरे बापरे, म्हणजे कधी कधी हातून घडून जातात. ठीक आहे, लक्षात येतं. आणि तुम्ही जसं आता म्हणलं ना की तोंड बंद. आता ठीक आहे, तोंड बंद एवढं होत नाही, पण कुठे थांबायचं हे कळायला लागले. होईल हळूहळू होईल. पुढे या गोष्टीमध्ये आपण जाण्यात भाग नाहीये, हे बरोबर. थांबायचं कुठे ते कळायला लागले. बरोबर आहे. आणि जास्त ज्ञानेश्वरीतून
हा जो एक मार्ग सापडलाय ना, किंवा हा जो एक कॉन्शियसनेस जी वाढली आहे ना, ही आहे खरं म्हणजे. आणि तुम्ही आजचा नेमका तो श्लोक तसाच घेतला की बरोबर, सजग व्हा, तर मला बरोबर, अगदीच ते वाटलं की येस, बरोबर, कॉन्शियसनेस नक्कीच वाढली. बरोबर. आणि आपण सावध झालो ना, की आपण विचार करतो, हा नवरा माझा, हा. ह्याच्याकडून मी ही अपेक्षा करू शकते का? हा रोज ओला टॉवेल बेडवर टाकतोय. मी एवढे दिवस बोलून हा ऐकेना ना, राहू दे, मीच उचलून ठेवत जाईन. कारण ती एक रील ऐकली सुंदर फोनवरती. स्वतःच्या मुलाला सांभाळणं सोपं आहे, पण सासूच्या मुलाला सांभाळणं अत्यंत अवघड आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, आपण सजग झालो त्या प्रक्रियेप्रती. रोज आपल्याला हे काम करायचंय, कळलं, तोंड बंद उद्यापासून. एक दिवस तोच लाजेल आणि म्हणेल की अरे हे केलं नाही पाहिजे यार, किती काम करेल माझी बायको. म्हणजे छोटंसं मी उदाहरण दिलं. अशी हीच गोष्ट प्रत्येक प्रसंगाला, प्रत्येक नात्याला लावून बघूया. अपेक्षा नको कोणाकडून. कारण तुम्ही ह्याच्याकडून विंचवाकडून तुम्ही बेडकाची अपेक्षा ठेवाल, बेडकासारखी अपेक्षा ठेवाल तर ते होणार नाहीये. तुम्ही गुलाबाच्या काट्याकडून म्हणाल की त्याने पाकळ्यांसारखं राहिलं पाहिजे, तर काट्यांकडून ते शक्य नाहीये. जो जसा आहे तो त्याचा स्वभाव गुणधर्म दाखवणारच आहे. आपण परिसाचा स्पर्श आपल्याला झालाय. गीता हा परिस आहे, त्याचा स्पर्श आपल्याला झालाय. मग सोनं आपण झालं पाहिजे. सोनं बनण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आणि जर आपण सोनं नाही झालं तर परिस खोटा आहे याचा अर्थ. म्हणजे आपला देव खोटा आहे, आपली भक्ती खोटी आहे, आपलं चिंतन खोटं आहे, आपलं श्रवण खोटं आहे का? नाहीये ना. मग जर आपल्याला परिस मिळालाय तर आपण सोनं झालं पाहिजे. मी तर त्याच्याही पुढे जाऊन बोलेल, जसं संत म्हणतात की संत हे परिस, असा परिस आहे जे दुसऱ्यालाही परिसच म्हणवतात, जो परिस इतरांना लागून इतरांचं सोनं करतो. म्हणून आपण सोनं झालं पाहिजे. इतरांचा नाही विचार करायचा, नवऱ्याचाही नाही करायचा, मुलांचाही नाही करायचा. काळजी घेणं आपल्या हातात आहे, त्यांनी काय बनणं आपल्या हातात नाहीये. अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. तो जीव जे संस्कार घेऊन आलाय त्याच संस्कारांनी तो वागणार आहे, हे अटळ आहे. हे आपणही केले. आपणही लहानपणी असताना नको ते कर्म करून बसलेलो आहोत. आपणही बरेच आकांडतांडव करून बसलोय. त्यामुळे शांत, जे जसं आहे तसं स्वीकारावं. काळही सुंदर आहे, गोरही सुंदर आहे, कारण भगवान कृष्णाचीच रूप आहेत सगळी. ते दोन्हीही आहेत म्हणून जगाला सौंदर्य आहे. हा, बोला शोभनाताई. म्हणतात ना, माणसाची सही आणि स्वभाव कधी बदलत नाहीत. त्याला रिलेटेड म्हणजे सही आणि स्वभाव कधी बदलत नाही. बरोबर, समोरच्याला बदलावायचा प्रयत्न करूच नये, असं मला पण स्वतःचा अनुभव सांगते मी. बरोबर, बदलायचा प्रयत्न कर, कारण त्याला बदलण्याच्या नादात आपण स्वतःच काहीतरी हरवून बसतोय असं वाटतं. वेळ घालवतो, शक्ती घालवतो. हो, सुधरवायचा प्रयत्न कुणी असो, तो नवरा असो, मुलगा असो, कुणी पण असो, पण नाही बदलल्यासमोर. कारण आपण जर विचार केला तर आपण स्वतः बदलतो का, इथूनच सुरुवात केली पाहिजे. बरोबर, म्हणजे माझं म्हणणं असं आहे. बरोबर. हा, आणि म्हणून म्हटलं की आपणच बदलायला स्वतः म्हणू शकतो आपण, हे तर आपल्या हातात आहे. बरोबर, बरोबर. आणि कसं आहे माहितीये, प्रयत्न सुरुवात, जसं तुम्ही म्हटले ना, बसायला सुरुवात केली पाहिजे, हा, करायला सुरुवात. बरोबर, ही सुरुवात आपण कशी आणि कधी ते आपल्या हातात. बरोबर, 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 मला पटलं, अगदीच पटलं तुमचं. बरोबर. आणि कसं माहितीये, हे सुरुवातीला कीर्तनकारात पण लोक असे लावतात समाज प्रबोधनकार. माझ्या पण मागे लागायचे. मी म्हटलं बंद करा हे सगळं. समाज प्रबोधनकार वगैरे काय नाही, समाज प्रबोधन वगैरे होत नसतं, काही होत नसतं. ऐश्वर्या राय काय म्हणते आधी, ऐश्वर्या राय जेव्हा शॅम्पूची ऍड करते, लोरियलची ऍड करत होती मध्यंतरी, तर ऐश्वर्या राय काय म्हणते, बघा मी शॅम्पू लावला, केस किती सुंदर झाली. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर ती एक वाक्य वापरते, हा शॅम्पू खूप सुंदर आहे. मग त्याच्यानंतर तिला सांगावं नाही लागत की तुम्ही लावा, तो आपण आपोआपच लावतो. तसं आम्ही आहोत, आम्ही गीता शिकतो. बघा आम्ही गीता शिकलो, आम्ही किती छान वागतो, हे आचरणातून दिसू द्या. मग ते सुद्धा सुधरतील. त्यांना सुधरवायच्या भानगडीत पडू नका. आपलं प्रोडक्ट काय आहे, अध्यात्म, ते आपल्यावरती आधी दिसलं पाहिजे, मग लोक आपोआप करतील. दुसऱ्यांना सुधरायच्या भानगडीत नकोच, खूप वेळ जातो. हा, बोला, अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? जसं तुम्ही पुढे जाल ना, डीप मध्ये जाल तर प्रश्न येतील. सो मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की प्रश्न येऊ द्या. सो ते मग मजा येईल, सगळी डीप असं ओपन करायलाही मजा येईल. हा ताई, व्हॉट्सअप मध्ये टाकलेत प्रश्न तर चालेल ना? हो, टाका. आणि जर तुम्हाला वाटलं सगळ्यांसमोर नाही विचारायचंय, तुम्ही मला पर्सनलला पिंग करा, चालेल. हो, चालेल. व्हॉट्सअप ग्रुप म्हणजे सगळ्यांसाठी ते होईल, येस, सगळ्यांचं लर्निंग होतं. येस, येस, येस. आणि पर्सनल काही क्वेश्चन असतील तर ते पण टाका त्याच्यावरती. आणि बरेचसे लोकांचे ज्ञानेश्वरीवरतीच अजूनही खूप प्रश्न, आणि मला दिवसाला 2-2, 3-3 कॉल असतात की ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी.
साधा आणि सोपं आहे. आईला हाक मारायची आहे, जवळ जायचं आहे, कशीही मारा हाक, वेडी वाकडी मारा, सुरुवात तरी करा. काय असंच बसलं पाहिजे तसंच बसलं पाहिजे काही नाही. आणि दुसरी गोष्ट, सगळ्यांकडे ज्ञानेश्वरी असली पाहिजे. गीता सेशनला येत आहे, कंपल्सरी असली पाहिजे. मी म्हणेल काय तुमच्या घरामध्ये नसलं तरी चालेल. हा, लिंक शेअर करत आहे तुम्ही. मी तुम्हाला ऑनलाईन ज्ञानेश्वरीची लिंक शेअर करते, पण याच्यामध्ये अर्थ नाहीये. पण संत साहित्याचा ना एक ग्रुप आहे, संत साहित्य याच शब्दाने गुगलवर टाकलं ना की सगळ्यांच्या गाथा वगैरे येतात. ती मुलं ना कॉन्टॅक्टमध्ये पण आहेत माझ्या, छान तरुण मंडळी आहेत जे सगळं साहित्य लिहत असतात गुगलवरती, नेटवरती. तर त्याच्यावरती अर्थासह ज्ञानेश्वरी पण आहे, त्याचा पण मी लिंक टाकते. आणि मला ही प्रत खूप आवडली, म्हणजे माझ्यासारख्याला जे वाचलं की पटकन पुढे जाऊ शकतं ना, तर ही पण प्रत आहे. मी दोन्हीची लिंक पाठवते, पण घरामध्ये ग्रंथ असू द्या. आणि कुणाला अमेझॉनवरून मागवायचं असेल तर मी ती पण लिंक टाकते. ऑनलाईन ऑर्डर करा, जे काही 500-600 रुपये जाऊ द्या, एक साडी नका येऊ वर्षाला, पण ती ज्ञानेश्वरी मागवा घरी. व्हेरी गुड, व्हेरी गुड शारदाताई. योगिता सतपाळ नाशिक व्हॉट्सअप ग्रुपला ऍड करा. बर बर. योगिता सपकाळ, तुम्ही जो नंबर दिलाय ना, आपली मीटिंग संपल्यावरती ते मेसेज पण निघून जातात. तुम्ही जर कृपया हा नंबर व्हॉट्सअपला टाकलात ना, किंवा कोणी दुसऱ्याने टाकलात तर मला बरं पडेल, मी ऍड करेन त्याच्यावरती. ठीक आहे. तर जर कोणाला प्रश्न नसतील विचारायचे तर आता पुढचे 40 मिनिटं व्हायच्या आधी आपण हे बंद करूया, थांबूया. आपण बंद करूया म्हणजे थांबूया. आणि पुढच्या वेळेस मी काय घेणार आहे परत सांगते. ज्ञानेश्वर माऊली इतकी कृपाळू आहे की त्यांनी ओव्या इतक्या वेगळ्या दिलेल्या आहेत ना की त्या अभ्यास करण्याजोग्या आहेत. म्हणून आपण त्या पाहणार आहोत. तर प्रेझेंट राहा, त्याचा वेगळा अँगल बघणार आहोत, उपस्थित राहा, आपण त्याच्यावरती चिंतन करूया. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते. आणि पुढच्या आठवड्यातलं सेशन असेल त्याचा दिवस मी ग्रुपवरती टाकेन. कृपया अपेक्षा ठेवू नका की एकाच दिवशी होईल, मी एवढीच रिक्वेस्ट करेन. तुम्ही फक्त वेळ काढा आणि प्रवासामध्ये राहा. बर, चालेल. हां हां, कारण थोडं ऑफिसचंच हे आहे, लोड आहे, बाकी काय नाही. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आकल्प आयुष्य भावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणी.